नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहे आणि या प्रभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे जे चारही उमेदवार आहेत ते आपला प्रचार जो आहे तो प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत। निष्ठावंत जवळचे शहाजी संपत खुसपे, संजय जावी साहेब आपल्या भेटीसाठी आलेले आहेत। तरी सर्व नागरिकांनी त्यांना भरभरून आशीर्वाद द्या आणि आपले मत 15 तारखेला येणाऱ्या मतपेटीत टाका। सर्व मतदारांनी लक्षात ठेवा, आपल्या प्रभागाचा विकास गेले 15 वर्ष खूप रखडलेला आहे। आपल्या प्रभागामध्ये हवी तशी कोणतीच कामं, हवी तशी कोणतेच झालेले नाही। तरी आता नवीन उमेदवारांना संधी द्या आणि आपलं परिवर्तन करून द्या। तुमचं एक एक मत महत्वाचं आहे। महापालिका निवडणुकीत सर्व नागरिकांनी निसंकोच मोकळ्या मनाने मशाल या चिन्हालाच, चारही उमेदवारांना मशाल या चिन्हावर वोट देऊन विजय करा, विजय करा। टाकला तो सकाळी माझ्या कधीच टाकला एक तास आपण सदैव चांगल्या माणसासाठी उभे राहिला। आपण सर्व सदैव आपल्या हिंदू धर्मासाठी, मराठी माणसासाठी सदैव उभे राहिला। यावेळेस तुम्ही नवीन उमेदवारांना संधी द्या। नवीन उमेदवार तुमच्या मतांचं सोनं करतील। हे चारही उमेदवार या प्रभाग क्रमांक 13 जे तुम्ही पाहता, शहाजी संपत खुसपे, वैशाली घाटवळ, संजय दळवी, अनिला हिंगे आपल्या प्रभाग क्रमांक 13 विचार करून मत द्या। आपल्या वतीने जे आहेत ते प्रचार करत आहेत आणि या सगळ्या या रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला मिळतोय। प्रचंड अशी गर्दी मध्ये झालेली आहे, आपल्याला दिसत आहे। जे सदैव समाजसेवेसाठी तत्पर असतात असे शहाजी संपत खुसपे, सौ अनिला अमोल हिंगे, सौ वैशाली सचिन घाटवळ, श्री संजय शंकर दळवी यांना भरघोस मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा। मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सेवेसाठी, आपल्या कामांसाठी, आपल्या सेवेसाठी, आपल्या कामांसाठी, आपल्या न्याय हक्कांसाठी आपल्या जवळचे, आपल्या जनसामान्यातले, आपल्या जवळचे, अत्यंत जवळचे जनसामान्यातले सर्व चारही उमेदवार आपल्या भेटीसाठी आलेले आहेत। चारही उमेदवारांना मशाल या बटनावर हे चारही उमेदवार नागरिकांचे आशीर्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत आणि या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी या महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांची जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस, हे सगळे प्रतिसाद देऊन दिसत आहेत। महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे। कोणत्याही आलोचनाला, कोणत्याही भाडू नका। गर्दी आतापर्यंत पण हॅलो
करेंगे रुको मैं जरा, ये अभी मैं इधर पे हूँ, मशाल केक चल रहा है, तुमको फोन कर रहा हूँ। आपल्या सर्वांचे लाडके तरुण साहसी उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके सारे उमेदवार आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. प्रचंड अशी गर्दी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या देखील प्रचंड अशी गर्दी जी आहे ती या चारही उमेदवारांना, प्रभाग क्रमांक 13च्या चारही उमेदवारांना शहाजी संपत घुसपे, संजय दळवी, अनिल अमोल हिंगे आणि वैशाली घाटवळ यांना पाठिंबा देण्यासाठी हे सगळे जण आलेले दिसत आहे. सर्वसामान्य घरातले उमेदवार श्री शहाजी संपत घुसपे, श्री संजय एकच ब्रँड ठाकरे ब्रँड. बदल घडवण्यासाठी प्रवृत्त करा आणि या चारही उमेदवारांसाठी, या चारही उमेदवारांच्या मागे भक्तिभावाने उभे राहा. हे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा महाविकास आघाडीचे चारही तरुण सरदार उमेदवार मशाल या चिन्हावर निवडणूक लढत आहे. येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी भरघोस मतांनी निसंकोच त्यांना निवडून द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा. मदत करू की तुमचे आशीर्वाद त्यांना आशीर्वाद द्या. नमस्कार. सर्व बंधू भगिनींनो, हीच ती वेळ आहे परिवर्तन करण्याची, नवीन उमेदवारांना संधी देण्याची. हीच ती वेळ आहे नवीन उमेदवारांना संधी देण्याची, परिवर्तन करण्यासाठी. आज नवीन वर्षाची सुरुवात आहे. आज आपण नवीन पर्वाची सुरुवात करूया. चारही नवीन उमेदवारांना, धडाडीच्या उमेदवारांना, जे सदैव नागरिकांमध्ये, जनसामान्यांमध्ये असतात, त्यांना तुम्ही निवडून द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांना येणाऱ्या महापालिकेमध्ये 15 तारखेला भरघोस मतांनी निवडून द्या. आपल्या प्रभागातील, आपल्या जवळचे, अत्यंत आपल्या जवळचे, आपल्या शेजारच्या आपल्या निष्ठावंत श्री शहाजी संपत घुसपे आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत, जे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. आज आपण कोणत्याही प्रलोभनाला, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. आज आपण चांगल्या माणसांना, चांगल्या लोकांना निवडून द्या, जे सदैव तुमची सेवा करतील. तुमचे कोणतेही प्रश्न असो, लाईटीचे प्रश्न असो, आपल्या प्रभागातील गटाराची समस्या असो, आपल्या प्रभागातील पाण्याची समस्या असो,
तुम्ही त्यांच्याकडे जा, ते तुमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवतील. असे धडाडीचे उमेदवार, नवीन तरुण तडफदार उमेदवार जे आपल्या कामात आपल्याला सेवा देण्यासाठी, आपल्या कामासाठी सदैव तत्पर आहेत. हे आपल्या उमेदवार आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. ताई माई आता विचार करा पक्का. ताई माई आता विचार करा पक्का. आज तुम्हाला पुन्हा एकदा चांगली संधी आलेली आहे की मतस्वरूपी तुमचे दान ही मतपेटीत टाका आणि मशाल या चिन्हावरच मत द्या. मशाल या चिन्हावर चारही उमेदवारांना मत देऊन विजय घोषित करा, घोषित करा, घोषित करा. आपल्या 4 मतं द्यायची आहेत. 4 मत. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, यावेळेस तुम्हाला चारही मतं द्यायची आहेत. मशाल, मशाल, मशाल. मला काय सांगायची गरज आतापर्यंत तुम्ही जे दाखवलेलं प्रेम आहे, आतापर्यंत तुम्ही जे दाखवलेली सहानुभूती आहे, श्री शहाजी संपत पुष्पे, श्री शहाजी संपत पुष्पे यांना मतस्वरूपी दान करून तुम्ही 15 तारखेला महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना निवडून द्या. विजय करा, विजय करा, विजय करा. भेटलो. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, दरवर्षी दर पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपल्याला SRA तर आम्हीच दाखवलं जातं. आपल्याला अनेक प्रलोभने दिली जातात. आपल्याला अनेक प्रलोभने दिली जातात. SRA क्लस्टर हे आहे तुमच्याबरोबर. सोसायटी कोणती घडामोड याच्यासाठी झालेली नाही. आपल्या एरियामध्ये, आपल्या प्रभागामध्ये क्लस्टर योजनेचा प्रारंभ, क्लस्टर योजनेसाठी, SRA योजनेसाठी सदैव तत्पर असणारे, धावपळ करणारे आपल्यासाठी सारे उमेदवार मशालेची निवडून द्या, त्यांना विजय करा. अधिकृत उमेदवार श्री सहाजी संपत कुस्कू साहेब, श्री संजय शंकर ढवळे साहेब, सर वैशाली सचिन खंडळ होळेताई, सर अनिला यांना येत्या 15 तारखेला पसार केल्यासोबत मनोज मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा. आपली विषय आहे प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, लक्षात खुशबू साहेब, श्री संजय शंकर सचिन होळेताई, आम्हाला सेट करा. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, लक्षात या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाला आणि या उमेदवारांना प्रभाग क्रमांक 13 मध्ये मिळणारा हा प्रचंड प्रतिसाद तुम्ही पाहता.
योग्य ते मार्गदर्शन द्या आणि योग्य प्रचंड अशी गर्दी तुम्ही या ज्ञानेश्वर नगर मध्ये पाहताय. पकड आहे, चला तिकडे पकड पकड. शालेय संपर्क असणे त्यांना भरपूर मतांनी विजय करा. एक मिनिट एक मिनिट पुढे जाऊ द्या. एक मिनिट ताई 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 एक मिनिट. आपल्या शेजारचे उमेदवार जे आपल्याला 24 तास 20/7 आपल्या विभागातील आपल्या प्रभागातील जवळचे अत्यंत विश्वासू उमेदवार श्री शहाजी संपत पुष्पे 24/7 आपल्यासाठी सदैव हजर राहतील, सदैव तत्पर राहतील. फक्त आपण येणाऱ्या 15 तारखेला अमूल्य मत देऊन त्यांना विजयी करायला. संत ज्ञानेश्वर नगर गंगाधर नगर मधील सर्व रहिवाशांना, संत ज्ञानेश्वर नगर गंगाधर नगर मधील रहिवाशांना, संत ज्ञानेश्वर नगर गंगाधर नगर मधील रहिवाशांना आज रविवार दिनांक 4 उमेदवार मशाल या चिन्हाचे आपल्याला भेटीसाठी आलेले आहेत. आपले 4 उमेदवार आपल्या जवळचे आहेत, आपल्या लाडके आहेत, आपल्या शेजारचे आहेत, आपल्या विश्वासाचे आहेत. असे आपले शहाजी संपत पुष्पे, सौ अनिला अमोल हिके, सौ वैशाली सचिन घाटवळ, सौ संजय शंकर दळवी, अमर प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या महापालिका निवडणुकीला तुम्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. विजय करा, विजय करा. सर्व जुन्या आणि नवीन मतदारांनी एक मास्टर श्लोक द्या, आणि 4 मशाल चिन्हावर विजय घोषित करा. हीच ती वेळ आहे श्लोक मारायची. नवीन मतदारांनो, जुन्या मतदारांनो, आतापर्यंत कोणत्याही प्रलोभनाला आमिषाला बळी पडू नका. अत्यंत जवळचे विश्वासू आपले सहकारी, अत्यंत जवळचे आपले सहकारी शहाजी संपत पुष्पे आज निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. आज खूप वर्ष त्यांनी प्रभागाची, एरियातल्या नागरिकांची सेवा केली. त्या रूपात त्यांनी गरीब लोकांना, सर्व लोकांना पाहिजे ती मदत केली. आपल्या एरियातील गटाराची समस्या असो, नाल्यांची समस्या असो, लाईटीची समस्या असो, गल्लीमध्ये लाईट उपलब्ध करून देणे, गल्लीमधला जो अंधार आहे तो त्यांनी पहिल्यांदा दूर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या एरियातला जो अंधकार आहे
तो त्यांनी मुळापासून मिटवण्याचा निर्धार घेतलेला आहे आणि ते समाजसेवेसाठी तत्पर झाले होते. आज त्यांना जी संधी मिळाली आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मशाल या चिन्हावर त्यांना निवडणूक रिंगणात उतरायचे आहे. आज ते आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. आज आपण सगळ्यांनी आपले अमूल्य मत देऊन त्यांना विजयी करा. श्री शहाजी संपत खुसपे, सौ अनिला अमोल हिंगे, सौ वैशाली सचिन घाटवळ, श्री संजय शंकर दळवी. जोमाने काम करणारे असे उमेदवार आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. आज आपण कोणत्याही आलोपनाला प्रलोभनाला अमर बळी न पडता त्यांना स्वच्छेने 15 तारखेला मतदान करायचे आहे. मशाल या बटनावर शिक्का द्यायचा आहे. त्यांना विजयी करा. थोडं काही बसा. मॅडम आपण इथे पाहता हे चारही उमेदवारांना मिळणारं प्रेम या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे चारही उमेदवार आपण पाहताय. शहाजी संपत खुसपे, संजय दळवी, अनिला अमोल हिंगे आणि वैशाली घाटवळ या संत ज्ञानेश्वर नगरमध्ये आज हा प्रचार दौरा आहे. घरोघरी जाऊन हा प्रचार सुरू आहे आणि या सर्वांचं स्वागत अतिशय प्रेमाने जे आहे ते केलं जात आहे आणि हाच जो प्रतिसाद आहे तोच घरोघरी मिळताना आपल्याला दिसतो. या चारही उमेदवारांना, या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या चारही उमेदवारांना ज्याचं चिन्ह आहे मशाल त्यांना मिळताना दिसतंय. साईज मी भेटायला पण येणार नव्हतं. मला माहित होतं की तुम्ही यंत्रणा हलवणार आहे. निवडणूक येणाऱ्या 15 तारखेला महापालिकेची निवडणूक आहे. 15 तारखेला हेच प्रेम अख्ख्या संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि संपूर्ण प्रभागात या प्रभाग क्रमांक 13 मध्ये या चारही उमेदवारांना मिळताना दिसतंय. एक हॅलो हॅलो राहू द्या, पुढे राहू द्या. आम्हाला एक मिनिट. काय ना आपलं एकत्र ताकद आली ना, 10 गोळा ताकद आहे आपल्याला. नमस्कार. आमिषाला बळी पडू नका. आता हीच ती वेळ आहे. आज 8 वर्षानंतर आपल्या प्रभागामध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे. महापालिका निवडणुकीसाठी आपले चारही उमेदवार मशाल या चिन्हावर सज्ज आहेत. तुम्ही चिंदी लोक आहे. आपले चारही लाडके उमेदवार आपल्या गावाचे अत्यंत सहकारी कर्तनदार, निष्ठावंत असे इथून आता आलो. आजपर्यंत
आपल्याला कळकळीची विनंती आहे. शेठ आता रोड आहे ना थोडासा लक्षात चौघांनी एकत्र घालून गर्दीपुराने इथेच बाहेर घेऊ. हे अमोल लिंगेंचे पहिले घेतो. आपला अमूल्यमान मतदान हे अत्यंत जरुरी आहे. ताई माई अक्का, प्रिय भाई और बहनों, ताई माई अक्का, प्रिय भाई और बहनों, आप सभी के लिए अपने नगर सेवक इलेक्शन के लिए चारों उम्मीदवार श्री शहाजी संपत कुशरे जी, सौ अनिला अमोल हिंगे, वैशाली सचिन घाटवाल, संजय शंकर दलवी जी लवकर ये. आपको मिलने के लिए आपके दरवाजे पे आए हैं, आज आपके घर पे आए हैं. आप अपना अमूल्य मत देके उनको विजय करें, विजय करें, विजय करें. विजय असो. अपनी निशानी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आदित्य उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या पाठीशी सदैव उभे राहा. मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. आपल्या ध्येय धोरणासाठी आपल्या अस्तित्वाची लढाई अशी समजा. येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये येणाऱ्या 15 तारखेला सर्व नागरिकांनी आपले सहकारी श्री शहाजी संपत कुशरे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या. विजय करा, विजय करा, विजय करा. आपले उमेदवार शहाजी संपत कुशरे, अनिला अमोल हिंगे, वैशाली सचिन घाटवळ, संजय शंकर दळवी. आपल्यासाठी सदैव हजर असलेले 24/7 आपल्यासाठी कुठेही तत्पर असलेले आपल्या भरोशाचे, आपल्या हक्काचे अत्यंत जवळचे आपले सहकारी श्री शहाजी संपत कुशरे, अनिला अमोल हिंगे, वैशाली ए सगळ्यांनी उभे राहा आणि पाय करा. पाय बाय. ह्यांना करायचं ह्यांना for change, vote for change, vote Hey, for listen. change, vote for change. प्रशासनाशी आणि प्रत्येक घरातील अडचण मनापासून सोडवणे अशा माणसाची आज प्रभावी गरज आहे. तो सर्वांशी जोडलेला, सर्वांसोबत उभा असणारा. आता फक्त तुम्ही साथ द्या, एक संधी द्या. संधी मिळाली तर कामाचा धडाका कसा असतो हे शहाजी संपत कुशरे नक्की दाखवून देतील. करूया आपल्या दैनिकाला. ईश्वर सेवा. यावेळेस आपल्या नवीन उमेदवाराला संधी द्या. आपली निशाणी, आपली निशाणी. हजारो कुटुंबियांना मोफत रेशन वाटप केले. शहाजीच्या रूपात लोकांनी प्रत्यक्ष देव पाहिला. जनतेसाठी उभा, जनतेतलाच नेता. अरे येणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी येणाऱ्या 15 तारखेला आपले चारही उमेदवार मशाल या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. येत्या 15 तारखेला आपले अमूल्य मत देऊन त्यांना विजयी करा, विजयी करा, विजयी करा.
मतदार बंधू आणि भगिनींनो, वेळात वेळ काढून तुमचे अमूल्य मत देऊन चारही उमेदवारांना विजय करा. मशाल हीच खरी शिवसेना. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या जवळचे सहकारी श्री संजय शहाजी खुसपे, अनिला अमोल हिंगे, वैशाली सचिन घाटवर, संजय शंकर दळवी प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या अत्यंत जवळचे सहकारी श्री शहाजी संपत खुसपे, सौ अनिला हिंगे, वैशाली घाटवळ, संजय शंकर दळवी साहेब हे चारही शौचालय चिन्हावर येणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. आज तुम्ही आपले अमूल्य मत देऊन त्यांना विजयी करा. आपल्या आपण इथे पाहतोय या चारही उमेदवारांना या प्रभाग क्रमांक 13 मध्ये मिळणारं हे प्रेम, निस्वार्थ असं प्रेम आहे. प्रभाग क्रमांक 13 जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे हे चारही उमेदवार यांची निशाणी आहे. मशाल शहाजी गणेश संपत गुस्पे, संजय दळवी, वैशाली घाटवळ आणि अनिला अमोल हिंगे हे चार उमेदवार जे आहेत, हे चार उमेदवार या प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवित आहेत आणि त्यांना हे मिळणारं प्रेम आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार चंद्र गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झालेले आहेत. सगळ्यात आधी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी आज या रॅलीत सहभागी झालेले आहेत त्यांच्या बोलणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि आज प्रचारात तुम्ही सगळेजण एकत्र दिसताय, काय सांगाल? आज आम्हाला आनंद एवढा वाटतोय की दोन ठाकरे मराठी एकत्र आले तर आपण मराठ्याने आज आपल्या मराठीसाठी एकत्र येणे गरजेचं आहे. शिवसेना बीजेपी जो जल्लोष उडवलेला आहे, जो मतदारसंघातले 5 कोटी मतदारांना आम्ही टाकून घेण्याचा जो संकल्प केला आहे त्याला कुठेतरी मातीत काढण्यासाठी हे आमचे दोन ठाकरे बंधू निघाले. आम्ही मराठी सर्व बांधव आमच्या उमेदवारांच्या मागे आम्ही खंबीर उभे आहे आणि ठाकरे बंधू त्या बीजेपी आणि शिवसेना गटाला गाडल्याशिवाय राहणार नाही. आमच्या चिन्ह आहे रेल्वे इंजिन, तसेच मशालीच्या चारही बटनावरती बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मोठ्या संख्येने यात सहभागी झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काय सांगाल या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता या चारही उमेदवारांची तुमच्या काय परिस्थिती वाटते? तुम्ही आता बघितलं असेल या म्हणजे महाराष्ट्र शासन जे आहे त्यांच्या वतीने बिनविरोध निवडून देत आहेत लोक, म्हणजे लोकशाहीची ना थट्टा मांडलेली आहे. आणि तुम्ही आता बघितलं असेल की ह्या मोठ्या संख्येने लोक आमच्याबरोबर मशाल या चिन्हासाठी मतदान देण्यासाठी सर्व उभे आहेत. तुम्ही बघत असाल की ठाकरे बंधूंची ही ताकद आहे आणि मराठी माणसं एकत्र येण्यासाठी आणि मुंबई आणि ठाणे हे गुजरातच्या हातात गेलं नाही पाहिजे, त्यासाठी मतदार स्वतःहून इथे उपस्थित झालेले आहेत. अमोल हिंगे माझ्या सोबत आहेत. अमोलजी, या प्रभाग क्रमांक 13 मध्ये बऱ्याच वर्षांपासून राहता, एक परिवर्तनाची लाट दिसते आता, कारण प्रचंड गर्दी तुमच्या सोबत या चारही उमेदवारांसोबत, काय वाटतं? नाही, हे प्रेम आमच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे प्रभाग क्रमांक 13 मध्ये. आमचे शाखा प्रमुख असतील, आमचे विभाग प्रमुख असतील, आमचे उपशहर प्रमुख सन्माननीय सुहास सुर्वे साहेब असतील, असंख्य कार्यकर्त्यांचा फौजफाटा या ठिकाणी आमच्याकडे आहे. सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांवर प्रेम करणारी लोक या ठिकाणी आहेत. राज साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी चालतं. अशा या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आज 25 वर्ष सत्ता देऊन सुद्धा काही एसआरएचे प्रकल्प असतील, काही गटार पायवाटा असतील, काही शौचालय या ठिकाणी स्वच्छ होत नाहीत, असंख्य प्रश्न आहेत. आणि त्यामुळे जो प्रतिसाद आम्हाला जो भेटतोय ते ही कामं ह्या 25 वर्षामध्ये झालेली आहेत, त्याचा परिपाक म्हणून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13 मध्ये उदंड प्रतिसाद या ठिकाणी आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आणि उमेदवारांना या ठिकाणी भेटतो. काय वाटतं, परिवर्तन होईल यावेळी? या ठिकाणी आम्ही परिवर्तन होणार आणि आम्ही करून दाखवू. या संपूर्ण प्रभाग क्रमांक 13 मध्ये परिवर्तन होणार आणि आम्ही हा
परिवर्तन करून दाखवू असा संकल्प आहे. हे बघा माझा सहकारी संदीप माझ्यासोबत आहे. हे चारही उमेदवार शहाजी संपत गुस्पे, अनिल अमोल हिंगे, वैशाली सचिन गाठवा आणि संजय दळवी हे आहेत. आणि या प्रत्येकाचा या ज्ञानेश्वर नगर मधील प्रत्येकाचा घरोघरी हा प्रचार चालू आहे. मी शहाजी सोबत बोला. शहाजी प्रचंड प्रेम मिळते लोकांना. आज आपण गल्लोगल्ली फिरतोय, प्रचंड अशी गर्दी आहे. काय कारण आहे या प्रेमाचं? तुम्ही आता बघताय ज्ञानेश्वर नगर मधील लोकांचं जे प्रचंड प्रेम आहे हे मागील 6 वर्षापासून 6 ते 7 वर्षापासून दिवस रात्र जे ज्ञानेश्वर नगर वासियांसाठी जे काम केलेलं होतं त्याची आज ही लोकांनी दिलेली पोच पावती आहे. मागील 6 वर्षापासून समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून दिवस रात्र न बघता 24 तास प्रचंड मेहनत घेतलेली जी होती त्याचं आज हे फळ दिसते की ज्ञानेश्वर नगर मधील लोकांचा आम्हा 4ही उमेदवारांना दळवी साहेब, घाटवळ मॅडम, हिंगे मॅडम आणि मी प्रचंड लोकांचं प्रेम दिसते आणि लोकांच्या हितातून दिसते की हे येत्या 15 तारखेला प्रचंड मतांनी पूर्णच्या पूर्ण पॅनल निवडून येणार. वैशाली घाटवळ माझ्यासोबत आहे. मॅडम काय वाटतं? प्रचंड गर्दी आहे, चांगलासा प्रतिसाद आहे. खूप छान प्रतिसाद आहे. लोकांचा खूप छान सपोर्ट आहे. तुम्ही गर्दी बघतायतच आमच्या रॅलीमध्ये किती छान आहे ती आणि खूप प्रेम आहे लोकांचं. परिवर्तन होणार यावेळी. Yes, परिवर्तन होणार. आम्ही 4ही उमेदवार निवडून जिंकून येणार. संजय दळवी माझ्यासोबत आहे. दळवी साहेब, यावेळेचा प्रतिसाद खूपच जास्त आहे. परिवर्तनाची लाट आली. प्रभाग क्रमांक जरा चर्चा सुरू आहे तशी अख्ख्या ठाण्यामध्ये. काय सांगता? बरोबर आहे. कारण जवळजवळ समस्या सुटल्या नाहीयेत. फक्त निवडणुका आल्या की त्यांना आश्वासित करायचं, क्लस्टर आणणार, रेसारी आणणार. पण आज 20 ते 22 वर्ष झाली या विभागामध्ये ना क्लस्टर आलं ना झोपडपट्टी पुनर्विकास योजना आली. फक्त नागरिकांना आश्वासित करायचं, मतं घ्यायचं आणि 5 वर्षानंतर पुन्हा पाठ फिरून पुन्हा निवडणूक येईल त्यावेळी सामोरं जायचं. निवडणूक आली की चोर येतात, चड्डी बनियन गँग यायची, MIDCच्या नोटीस यायच्या, कलेक्टरच्या नोटीस यायच्या. पाणी कमी निवडणूक जाहीर होणार असेल तर पाणी कमी दामाने सोडायचं. त्यांच्याकडे माणसं गेली की दुसऱ्या दिवशी पाण्याचा प्रेशर वाढवायचा. हे जे लोकांना त्यांनी प्रत्येक वेळी दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी ठरवलं की ह्यावेळी परिवर्तन हे अटळ आहे आणि म्हणून उत्स्फूर्तपणे लोक आज आमच्या नागरिक मतदार आमच्या पाठीशी उभे आहेत. हे नागरिक यांचं प्रेम नक्की तुम्हाला काय सांगते? हे लोक काय सांगतायत? कारण मी बराच वेळ जवळपास 2 तासापासून तुमच्यासोबत नागरिक आहे. म्हणतात परिवर्तन हवं, त्यांना विकास हवा, त्यांना फसवणूक नको हवी. फसवणूक करतायत म्हणूनच नागरिक चिडलेले आहेत. आज प्रत्येक वेळी बघा नाल्याचा प्रॉब्लेम असेल आहे तसाच आहे. 20-22 वर्षापासून नाल्याचा प्रॉब्लेम आहे. पण त्यासाठी कोणी आवाज उठवला नाही, सभागृहात कोण बोललं नाही. मलनिसार वाहिनी ती देखील नाल्यातून टाकली गेली विकासकांच्या डेव्हलपर लोकांच्या फायद्यासाठी. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी भरतात. फक्त हे पाणी भरलं की खिचडी वाटण्याचंच काम करतात आणि 5 वर्षानंतर पुन्हा मतं मागायला येतात. त्यामुळे नागरिकांनी ठरवलेलं आहे की यांना घरचा रस्ता दाखवायचा. जय महाराष्ट्र. आणि मॅडम आहेत. मॅडम काय वाटतं? प्रचंड प्रेम मिळते आज तुम्हाला या सगळ्या तुम्ही तुम्ही आता रॅली काढली, बघताच प्रचार आहात काढले. पूर्ण एरिया भरलेला आहे फक्त शिवसेना बाळासाहेब ठाकरेंसाठी. मी ह्या एरियामध्ये लहानपणापासून राहते पण ह्या एरियामध्ये अजिबात विकास झालेला नाहीये आणि माझा फक्त ध्यास एवढाच आहे की ह्या एरिया मला डेव्हलप करायचा आहे. आणि हेच घेऊन आता तुम्ही सगळं विजन घेऊन हो, लोकांचं हेच विजन घेऊन मी पुढे जात आहे. मला डेव्हलप करायचं आहे. नक्कीच हे 4ही उमेदवार तुम्ही माझ्यासोबत पाहताय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्यांचं चिन्ह आहे मशाल. आणि या 4ही उमेदवारांना मिळणारं प्रेम या ज्ञानेश्वर नगर, गंगाधर नगर या सगळ्या परिसरात तुम्ही पाहताय. पाठीमागे या उमेदवारांच्या पाठीमागे प्रचंड अशी गर्दी जी आहे ती सोबत आहे. रॅली सुरू आहे, हा प्रचार सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरी त्यांचं ओवाळून स्वागत केलं जात आहे. हे उत्स्फूर्तपणे उतरलेले ज्ञानेश्वर नगर मधले नागरिक आहेत, पदाधिकारी आहेत.
आणि त्यांचं प्रेम या सगळ्या उमेदवारांना आपल्याला मिळताना दिसतंय. चारी बटन मशालीची चालू झालं त्याची रॅली कुठे आहे? बिल्डिंग मध्ये चला. सगळे जेवढे आहेत ना महिला वगैरे फोन केला तू मिस कॉल बघ. तुम्ही पाहताय या सगळ्या महिला या उमेदवारांना ओवाळण्यासाठी उभ्या आहेत. या चारही उमेदवारांचं स्वागत करण्यासाठी उभ्या आहेत आणि हेच प्रेम प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात या चारही उमेदवारांना मिळताना दिसतंय. शहाजी संपत घुसपे, संजय दळवी, अनिल अमोल हिंगे, वैशाली घाटवळ हे चारही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे सगळेजण ज्ञानेश्वर नगरमधील हे नागरिक शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते सगळेजण आपल्याला रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. ही पाठीमागे झालेली गर्दी बघा. तुम्हाला मी सांगतो या गल्ल्या छोट्या आहेत त्यामुळे सगळेजण आतमध्ये येऊ शकत नाहीयेत, परंतु प्रचंड अशी गर्दी आहे. वरती या इमारतीच्या वरती देखील प्रचंड अशी लोक जी आहेत ती आपल्याला दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. आपला आशीर्वाद या नागरिकांना जे शुभेच्छा देण्यासाठी, आपला पाठिंबा देण्यासाठी ते आलेली आहेत. त्यांना या उमेदवारांमध्ये एक आशा दिसतीये. प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. मला सांगतो ही एवढी गर्दी तुम्हाला दिसते. बाहेर देखील या चारही उमेदवारांना सपोर्ट देण्यासाठी, आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रचंड अशी गर्दी जी आहे ती दिसतीये. बऱ्याच वेळापासून जवळपास 1 तासापासून हे सगळे नागरिक जे आहेत ते या चारही उमेदवारांची वाट बघत होते. पण प्रत्येक घरात असंच प्रेम त्यांना मिळतं. या चारही उमेदवारांना प्रेम मिळतं. आज यांनी वर्षानुवर्ष आपले सातबारा उतरवलेले आहेत. स्वतः हे मुलं त्याच्यानंतर सामान्य नागरिकाला तसंच ठेवलेलं आहे. आज गंगाधर नगर असो, आजोरी असो, तुम्ही गुन्हेगारी वाढवून ठेवलेली आहे तिथे. हे सगळे आपल्या आलेल्या विद्यमान नगरसेवकांचे, मुख्यमंत्र्यांचे सगळे ते धागे